तारीख आहे, 8 जानेवारीपर्यंत जर समजा त्यांनी आमच्या या आंदोलनाचा आणि निवेदनाचा जर दखल जर घेतली नाही तर 9 जानेवारीपासून शहरातील विविध वस्त्यामध्ये मिटिंग घेऊन या मागणीकरता आम्ही जन आंदोलन उभारणार आहोत। धन्यवाद। आपलं नाव? मधुकरराव भोळे, या भूमिपुत्र जनपार्टीचा संस्थापक अध्यक्ष। याबरोबर आणखी दुसऱ्यासुद्धा आमच्या मागण्या आहेत, ज्यामध्ये स्मशानभूमीला कंपाऊंड वॉलची गरज आहे, ती करण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, बसण्यासाठी सीट्स असावेत, CC कॅमेरे बसवण्यात यावेत, स्मशानभूमीच्या दर्शनी भागामध्ये बौद्धांची स्मशानभूमी रमानगर असा बोर्ड लावण्यात यावा। निवेदनाचा आम्ही सकारात्मक विचार करतो। ताबडतोब याने अतिक्रमण केलेलं आहे। रमानगरमधील सुज्ञ नागरिकांनी अनेकदा निवेदनं देऊन ती अतिक्रमण काढण्यात यावीत, परंतु महानगरपालिकेमधलं प्रशासन आणि भूमाफिया यांचं संगनमत असल्यामुळे गेल्या 40 वर्षापासूनचं अतिक्रमण हे जसे तसंच आहे आणि यामुळं येणारे जे अंतविधी आहे त्याला फार मोठा त्रास होतो। येणाऱ्या अंतविधीतल्या लोकांना गाड्यांसाठी थांबण्यासाठी तिथं जागा नसते आणि त्यामुळं भूमिपुत्र जनपार्टीनं या गोष्टीची दखल घेऊन आज आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। 40 वर्षापासूनचं आंदोलन आहे, आपण 40 वर्षापासूनचं नाही उशीर झाला म्हणता येणार नाही, कारण याच्या अगोदर देखील आम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत विविध सुविधा देण्यात यावा असे आम्ही निवेदनं देऊन पण त्याच्यावर कुठलाच परिणाम न झाल्यामुळं आज आम्हाला आता या ठिकाणी जाहीर करावं लागतं की आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे। शासनाने यामध्ये सकारात्मक जर भूमिका घेतली नाही तर आम्हाला शहरातल्या बौद्ध बांधवांना एकत्र करून मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्याचा मानस आमचा यानंतर निश्चितपणे राहणार आहे। भूमिजन पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिक्रमण रमानगरमधील स्मशानभूमीवरील अतिक्रमण, रमानगरमधील स्मशानभूमीवरील अतिक्रमण, बोलो साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बोलो साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। हाँ,